साईराम मुलांनो, मी ममता मांदुसकर इयत्ता 5वीसाठी मराठी हा विषय शिकवायला आलेले आहे. आपण सध्या जो अभ्यास करतो आहोत, अगदी तुम्ही घरीसुद्धा करता आहात, त्या प्रत्येक विषयाची तुम्ही सध्या रिव्हिजन करताय. रिव्हिजन म्हणजे उजळणी करताय, बरोबर ना? हां. आणि ती उजळणी केलीत तरच मग तुम्ही पुढे छानपैकी पेपर तुम्ही देऊ शकणार आहात. आणि त्यामुळे नुसती मराठीच नाही तर सगळ्याच विषयांची तुम्हाला उजळणी करणं भाग आहे. त्याची प्रॅक्टिस करणं जरुरीचं आहे. चला, मागच्या काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला कविता 5वी डराव डराव, ग पाटील लिखित डराव डराव ही कविता तुम्हाला मी शिकवली होती. आठवते का? आपण ती कविता तालासुरात म्हटली होती, पाठ केली होती. आणि त्याच वेळेला आपले बरेच त्यातले प्रश्न उत्तरं किंवा ती कविता गाळलेल्या जागा सगळं आपलं पाठ झालं होतं. तरी देखील पुन्हा एकदा ही डराव डराव कविता जी आहे ती त्याची तुमची मी उजळणी घेणार आहे. आता ग पाटील लिखित ही जी डराव डराव कविता आहे, कवीनी जी ही छान कविता आपल्यासाठी गोड कविता जी लिहिलेली आहे, त्या कवितेमध्ये काय आहे तर खूप पाऊस पडतो आहे आणि एक बेडूक जो आहे तो डराव डराव करतो आहे आणि त्या बेडकाशी ती मुलगी उद्देशून बोलत आहे. त्या बेडकाशी बेडूक बोलतो का? नाही, पण आपण अशी कल्पना करायची आहे. म्हणजे कवीने आपल्याला असं सांगितलं आहे की ती मुलगी जी आहे ती बेडकाशी बोलते आहे. आता ती त्या बेडकाला विचारते की अहो बेडूकराव, तुम्ही असा डराव डराव आवाज का करताय? का तुम्ही उगाच ओरडताय? बरोबर. त्याचबरोबर ती विचारते की कालपर्यंत तुम्ही दिसत नव्हतात, काही दिवस काही महिने तुम्ही दिसला नाहीत आणि आता अचानकच तुम्ही कसे काय दिसायला लागलात? तुमचा पत्ता नव्हता, तो आत्ताच कसा काय आम्हाला तुमचं दर्शन आम्हाला झालं? आणि मग असा हा जो पाऊस आहे, हा एवढा पाऊस आहे की जो धो कोसळतोय, भरपूर पडतोय आणि या धो कोसळण्यामध्ये तलाव जे आहेत ते सुद्धा तुडुंब भरलेत. बरोबर आहे. मग अशा ठिकाणी तुम्ही डराव डराव करत तुम्ही आवाज का बरं करताय, असा तिला प्रश्न पडलाय. ती मुलगी त्याला म्हणते की या धो पावसामध्ये जिथे तो तलाव तुडुंब काठोकाठ भरलेला आहे त्या ठिकाणी आम्ही काय करतोय, कागदी होड्या आम्ही सोडतोय. बरोबर की नाही? मग या कागदी घोड्या ज्या आहेत त्या ज्या होड्या आम्ही करतोय आणि त्याच्यातच तुमची जी डराव डराव आम्हाला ऐकायला येते. त्यामुळे ती मुलगी हैराण झालेली आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे मग ती त्याला म्हणते की तुमचं जे ध्यान आहे ते विचित्र आहे, तुम्ही वेगळेच दिसताय. तुमचे डोळे कसे दिसतात? बेडकाचे डोळे कसे असतात? बटबटीत असतात, मोठाले असतात, विद्रूप असतात. तर हे जे डोळे आहेत ते अतिशय विद्रूप दिसत आहेत, तुम्ही एकदम काहीतरीच दिसताय. तर असे हे जे बटबटीत तुमचं विचित्र सगळं जे ध्यान आहे त्यात तुमची डराव डराव चालू आहे. मग तुम्हाला नक्की तुमची अडचण काय आहे? तुम्ही कुठून आलाय? तुमचा पत्ता काय आहे? हे सगळं विचारताना ती म्हणते की बेडूकराव, तुम्हाला मी छत्री देते, ती छत्री घ्या आणि मी जी नाव केलेली आहे, होडी केलेली आहे, त्या होडीत बसा आणि तुम्ही तुमच्या गावाला निघून जा. छत्री म्हणजे खरी छत्री का? तर नाही, जी जमिनीवरती जी छत्री जी उगवते की नाही जमिनीमध्ये, भूछत्री असते की नाही, ती छत्री ती त्या बेडकाला देण्याचा प्रयत्न करते आणि सांगते मी जी होडी केलेली आहे त्या होडीत बसा आणि जा बाबा, तुम्ही तुमचा गाव तुमचा गाठा. असं ग पाटील लिखित डराव डराव कवितेमध्ये आपण बघितलं. आज आपण त्या कवितेचा सारांश बघितला, आपण त्या कवितेची उजळणी आपण केली. मला असं वाटतं ती कविता इतकी गोड होती आणि सुंदर होती, कवीने इतकी ती छान लिहिली होती की त्यामुळे आपण सगळे जे आहोत ते अगदी पहिल्या फटक्यातच आपली कविता पाठ झाली होती. त्यामुळे आता प्रश्नांची उत्तरं सुद्धा उजळणी आपण जी घेणार आहोत ती तुम्ही पटापटच द्यायची आहे. मी तसंच तुमच्याकडून अपेक्षित करते. बरोबर आहे. आता पहिला जो प्रश्न आहे तो आहे एका शब्दात उत्तरे द्या. फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तरं द्यायची. मी सारांश सांगत असताना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आधीच तुम्हाला दिलेली आहेत, त्यामुळे तुमच्या कविता पटकन लक्षात आलेली आहे. पहिला प्रश्न आहे, बेडूक कसा आवाज काढतो? बेडकाचा आवाज कसा असतो? डराव डराव. बरोबर. आवाज कसा असतो? डराव डराव. दुसरा प्रश्न आहे, तलाव का भरला? धो पाऊस पडल्यामुळे. तलाव का भरला? धो पाऊस पडल्यामुळे. तिसरा प्रश्न आहे, बटबटीत डोळे कोणाचे आहेत? बटबटीत डोळे कोणाचे आहेत? कोणाचे आहेत सांगा मला. मगाशी मी म्हटलं बटबटीत म्हणजे मोठाले, विद्रूप. कोणाचे आहेत? अगदी बरोबर, बेडकाचे
डोळे जे आहेत ते बटबटीत आहेत. त्यामुळे उत्तर काय आहे? बेडकाचे. पुढचा प्रश्न जो आहे, आपण ह्या सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस मागच्या वेळेला केली होती, तरीसुद्धा मी पुन्हा एकदा तुमची उजळणी घेते. मी बघतेय की तुमच्या ही कविता किती लक्षात आहे, किती उत्तरं तुम्ही मला देणार आहात. बरोबर. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा. पहिलं वाक्य आहे, का ओरडता उगाच डॅश. का ओरडता उगाच राव. दुसरं वाक्य आहे, धोधो डॅश पडला फार. काय पडला धोधो? पाऊस. धोधो पाऊस पडला फार. तिसरं वाक्य आहे, डॅश डोळ्यांचे ध्यान. डोळे कसे आहेत? बटबटीत. कोणाचे आहेत? बेडकाचे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान. चौथा प्रश्न काय आहे? ही घ्या डॅश, ही घ्या नाव. काय म्हटलं गेलंय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. रिकाम्या जागा सगळ्यांच्या लक्षात आल्या की जे लाल रंगामध्ये मी शब्द दिलेले आहेत त्या आपल्या रिकाम्या जागा आहेत, त्या भरायच्या आहेत. कवितेतल्या आहेत किंवा धड्यातल्या आहेत त्या रिकाम्या जागा. तशाच्या तशा सेम टू सेम शब्द तुम्हाला तिथे लिहायचा आहे. वेगळा शब्द लिहून चालणार नाही. आता तिसरा प्रश्न जो आहे, तू चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न आहे, बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. बरोबर आहे का वाक्य का चूक आहे? नाही, बरोबर. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. बरोबर. दुसरं वाक्य, तलाव तुडुंब भरला नव्हता. वाक्य नीट वाचायचंय. तलाव तुडुंब भरला नव्हता. तलाव तुडुंब भरला नव्हता का? हे वाक्य काय झालं? चूक. का चूक झालं? कारण तलाव तुडुंब भरलेला तर होता, बरोबर की नाही? म्हणून तलाव तुडुंब भरला नव्हता हे चूक आहे. आता खालील दिलेल्या वाक्याचे आवाज ओळखा. बरोबर की नाही? आपल्याला धोधो पाऊस पडल्यावर आवाज कसा आला, बेडूक कसा ओरडतो, तर हे सगळे आवाज झाले. तसंच अजून काही वेगळे आवाज जे आहेत ते मी आवाज तुमच्याकडनं उजळणी करून घेणार आहे. बरोबर आहे की नाही? पहिलं वाक्य आहे, तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. बघा, हे तर वाक्य आणि त्या वाक्यावरती मी विचारणारा जो आवाज जो आहे तो मला सांगायची गरज नाही आहे, कारण घरामध्ये रोज आई फोडणी करते. बरोबर ना? तेलामध्ये मोहरी घालते. मग आवाज कसा होतो? तडतड. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज तडतड. बरोबर? लक्षात आलं? चला, आता वही पुस्तक, वही तुमचं पुस्तक असेल तर पुस्तक आणि त्याचबरोबर पेन समोर असणारच आहे. हे सगळं तुम्ही लिहित आहात अशी मी आशा करते. बरोबर ना? चला, आता दुसरा प्रश्न आहे, वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. वाऱ्याने जेव्हा झाडं हलतात, झाडांची पानं हलतात, तेव्हा आवाज कसा होतो? सळसळ. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज कसा होतो? सळसळ. बरोबर आहे? आवाज लक्षात आलाय तुमच्या? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जो आवाज होतो त्या आवाजाला काहीतरी नाव आहे आणि त्याच्यावरून आपण ते ओळखायचं आहे. चला, प्रश्न क्रमांक 5 आता आहे, समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे बेडूक, मंडूक. हे सगळं मी मागे घेतलेलं होतं, तुम्हाला स्लाईड्सवर लिहून दिलं होतं. त्याचा अभ्यास सातत्याने सतत करायचा आहे, म्हणजे ते पाठ होणार आहे. चला, दुसरा शब्द आहे डोळे. डोळ्याला 2 समानार्थी शब्द दिलेले आहेत, 2 शब्द आहेत, नयन, नेत्र. नयन, नेत्र. पुढचा प्रश्न आहे 6वा, विरुद्धार्थी शब्द लिहा. तुमच्या. काय विरुद्धार्थी शब्द आहे? आमच्या. तुमच्या, आमच्या. गाव, शहर. गाव, शहर. समानार्थी विरुद्धार्थी यांची प्रॅक्टिस सारखी करायची आहे, कारण तुम्ही उद्या पुढे 5वीत 6वीत 7वीत जाल. हे आपल्याला शब्द रोजच्या अभ्यासामध्ये असणारच आहेत, त्यामुळे त्याचा अभ्यास उजळणी करतच राहायची आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की उजळणी या शब्दाचा अर्थ काय? बरोबर. चला, प्रश्न 7वा, वचन बदला. तलाव, तलाव. गाव, गावे. गाव, गावे. लिहिताय ना व्यवस्थित? प्रॅक्टिस करताय ना? न चूक करता लिहिताय ना? विदाऊट मिस्टेक? ओके. चला,
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी उजळणी केली, डराव डराव कविता काय होती तिचा सारांश सांगितला, त्याचे जे कवी ग पाटील होते ते काय म्हणतात ते मी सगळं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नांची, समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, पर्याय निवडा, रिकाम्या जागा असे भरपूर प्रश्न घेतले. पण आता मात्र मी महत्त्वाचा भाग सुरू करणार आहे. कारण का तर मुलांनो, आता तुम्हाला मजा वाटते ना, एरवी तुम्ही पेपर हाताने लिहत होतात ॲन्सर शीटवरती, पण आपण आता ऑनलाईन परीक्षा आपण देणार आहोत. मजा आहे ना, नवीन नवीन शिकायला मिळतंय, आनंद होतोय. पण तो कसा लिहायचा हे सुद्धा शिकणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या पेपरमध्ये, मराठीच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजेत. म्हणून पेपर कसा लिहायचा, पेपर कसा सोडवायचा, कसं टिक करायचं, गोल कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर आहे. चला, प्रश्न वाचा आणि योग्य पर्यायी शब्दांसमोर गोल करा. जे तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत, जे तुम्हाला उत्तरं 2-2, 3-3 दिलेली असतील, त्याच्यातलं करेक्ट ॲन्सर, योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. चला, पर्यायी शब्दांसमोर गोल करा. पहिला प्रश्न आहे, डराव डराव आवाज कोण करतं? डराव डराव आवाज कोण करतो? एक उत्तर आहे कावळा, एक आहे बेडूक. आता योग्य उत्तर तुम्ही मला सांगायचं. उत्तर सोपं आहे, ते आहे बेडूक. बेडूक डराव डराव आवाज करतो. दुसरा प्रश्न आहे, कोणाला गाव गाठायला सांगितलं आहे? बेडकाला का मुलीला? बेडकाला का मुलीला? तुम्ही सांगायचं. थोडंसं कन्फ्युजिंग प्रश्न आहे, मला माहिती आहे, गोंधळात टाकणारा आहे. कोणाला गाव गाठायला सांगितलं आहे? बेडकाला गाव गाठायला सांगितलं आहे. पेपर कसा सोडवतोय, गोल कसा करायचा आहे, त्या योग्य उत्तरावर कसा गोल करायचा हे काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि तसंच करायचं आहे. चला, प्रश्न दुसरा, वाक्य वाचून योग्य पर्यायी शब्दांसमोर परत गोल करायचं आहे. गाळलेल्या जागा ज्या आहेत त्या आता आपण शोधूया. सुरू जाहली अमुची डॅश. शब्द आहे गाव, नाव. कविता तर पाठ झाली. जरा जरी कविता आठवायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लगेच लक्षात येईल की सुरू जाहली अमुची नाव. बरोबर की नाही? दुसरा प्रश्न आहे, ही घ्या डॅश, ही घ्या नाव. ही घ्या छत्री की रेनकोट? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. बरोबर की नाही? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. आपण योग्य उत्तर ओळखलेलं आहे. आता तिसरा प्रश्न जो आहे तो चूक की बरोबर ओळखायचा आहे. चूक आहे का बरोबर आहे ते वाक्य, आणि आपण नीट वाचायचं. पहिलं वाक्य आहे, पत्ता तुमचा नव्हता आज. वाक्य बरोबर आहे का चूक आहे सांगा मला. जर तुम्ही चूक म्हणालात तर ते चूक का, आणि बरोबर म्हणालात तर बरोबर का, ह्या दोन्हीची उत्तरं तुम्ही तुमच्या मनाला द्यायची. पत्ता तुमचा नव्हता आज. काय म्हणालात? वाक्य चुकलेलं आहे, म्हणजे चूक ह्याच्यावरती आपल्याला गोल करायचा. का बरं चूक होतं ते? कारण कवितेमध्ये वाक्य काय आहे? पत्ता तुमचा नव्हता काल. बरोबर ना? मग आज हा बरोबर आहे का? नाही. म्हणजे हे उत्तर चूक आहे. चूक गोल जे आहे तो आपल्याला रंगवायचा आहे. दुसरं वाक्य, आणि थांबवा डराव डराव. उत्तर बरोबर आहे, कारण आपलं पाठच आहे. बरोबर की नाही? आणि थांबवा डराव डराव. बरोबर. या गोलाला तुम्ही रंगवायचं आहे किंवा टिक करायची आहे. चला, प्रश्न क्रमांक 4, खालील दिलेल्या वाक्यातला आवाज त्याचा ओळखायचा आहे. पर्याय दिलाय तुम्हाला, ऑप्शन्स दिलेले आहेत. काय बरं वाक्य आहे ते? उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. आता पक्षी जे आहेत उडतात, सुरुवात करतात, तेव्हा त्यांच्या पंखांचा आवाज कसा येतो? फडफड तडतड. कसा येतो पक्ष्यांचा आवाज? पंखांचा फडफड. अगदी बरोबर. लक्षात आलं सगळ्यांच्या तुमच्या की पर्याय जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगते की 2 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 2 पर्यायांमधला योग्य पर्याय, योग्य उत्तर आपण शोधायचं आणि त्या गोलाला आपल्याला रंगवायचं आहे किंवा तिथे आपल्याला त्या गोलावरती आपल्याला हे करायचे आहे. बरोबर लक्षात आलं की नाही तुमच्या सगळ्यांच्या? म्हणजे पेपर सोडवताना काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे आणि मगच तो सबमिट करायचा आहे. मग ती मॉक टेस्ट असू दे का तुमची फर्स्ट युनिट टेस्ट. बरोबर ना? योग्य समानार्थी शब्दांसमोर सुद्धा तुम्हाला गोल करायचा आहे. पहिला शब्द आहे पाऊस. वर्षा, ऊन. काय येईल?
बरोबर, वर्षा. दुसरा शब्द आहे गाव. खेडे, शहर. काय शब्द येणार आहे तिकडे? खेडे. अगदी बरोबर. त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला कसा गोल करायचा आहे. विरुद्धार्थी शब्द बघूया आता आपण. काल, आज आणि उद्या शब्द दिलेला आहे. आपण कुठला तिथे लिहिणार आहोत? बरोबर उत्तर, योग्य उत्तर काल, आज. काल, आज. आणि दुसरं आहे फार. काय येणार आहे? फार कमी. बरोबर की नाही? फार कमी. काल, आज, फार कमी. चला, समानार्थी, विरुद्धार्थी असं सगळ्यांचीच प्रॅक्टिस करता करता आपण वचनसुद्धा बघणार आहोत की वचनसुद्धा 2 ऑप्शन्स दिले आहेत आणि त्या ऑप्शनच्या पुढे आपल्याला गोल करायचं आहे. पहिलं जे आहे ते आहे पत्ता. काय आपल्याला ऑप्शन्स आहेत? पत्ते, पत्ती. पत्ता, पत्ते. योग्य उत्तर काय आहे? पत्ते. दुसरा जो आहे शब्द तो आहे डोळा. डोळे. डोळेला 2 शब्द कुठले दिलेत? डोळा, डोळी. डोळे, डोळा किंवा डोळा, डोळे. काही म्हटलं तरी चालेल, पण उत्तर डोळे, डोळा किंवा डोळा, डोळे आलं पाहिजे. डोळी येईल का? नाही. म्हणजे ते उत्तर चुकीचं होतं. डोळा आपल्याला तिथे टिक करायचं आहे. आता डराव ही कविता आपण शिकलो. भरपूर प्रश्नांची मी तुमची उजळणी घेतली. बरोबर, कविता पाठ झालेलीच होती. मी अशी आशा करते की मी त्या दिवशी जेव्हा कविता शिकवली त्याच्यानंतर तुम्ही रोज या कवितेची उजळणी करतच असाल, प्रश्नांची उजळणी करत असाल. बरोबर, त्यामुळे आता तुम्ही छानपैकी मॉक टेस्टसाठी तुम्ही आणि तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टसाठी अगदी छान सशक्त मनाने तुम्ही तयार झालेले आहात. बरोबर की नाही? त्यामुळे मी अशी आशा करते की ही कविता तुम्हाला छान तुम्ही शिकलेला आहात आणि आता ती तुम्हाला कळलेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी न घाबरता तुम्ही या प्रश्नांची उत्तरं परीक्षेमध्ये सोडवणार. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणते आणि आज इथेच थांबते. थँक्यू.